असायदानाचा अत्यंत सुंदर विषय आपला चालू आहे. आपण त्यापैकी काही ओव्यांचा अभ्यास केला. मागच्या भागामध्ये आपण जी ओवी शिकलो त्याचा थोडा भाग शिल्लक आहे, तो आपण आज पहिल्यांदा शिकणार आहोत. ती ओवी अशी होती, किंबहुना आहे. ओवी क्रमांक 4, त्याचा आपला अभ्यास सुरू आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता. प्राणीमात्रांचे सर्व संपूर्ण कल्याण करणाऱ्या ईश्वरनिष्ठांचे समुदाय, ईश्वराप्रती श्रद्धा निष्ठा असलेल्या सज्जनांचे समुदाय, मांदियाळी म्हणजे आपण अर्थ पाहिला, समुदाय, समूह, असे सज्जनांचे समुदाय माऊली म्हणतात पृथ्वीवर जन्माला येवोत आणि सर्व प्राणीमात्रांना त्यांच्या सहवासाचा लाभ होत राहू. ईश्वरनिष्ठ कोणाला म्हणायचं? ईश्वरनिष्ठाची व्याख्या काय आहे, त्यांची मांदियाळी काय आहे, ते आपण मागच्या भागात समजून घेतलं. महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी एकत्र केली, सर्वांना एकत्र आणलं. त्या यादीमध्ये कोण कोण होते आपण कालच्या भागामध्ये पाहिलं. कशाकरता आणले एकत्र? कारण ते एका लोकाचं काम नाही, समूहाचं काम आहे. प्रचंड कार्याचा डोंगर उचलण्यासाठी समूह लागतो, समुदाय लागतो. आणि तो समुदाय कसा पाहिजे? कोणत्या माणसांचा पाहिजे? कोणत्या कार्यकर्त्यांचा पाहिजे? जे कार्यक्षम आहे, कार्यतत्पर आहे, कणखर आहे, एकवीर आहे, म्हणजे थोडक्यात अनन्य झालेले आहेत. या कार्याप्रती जे अनन्य झालेले आहेत असे कार्यकर्ते पाहिजे. आणि शिवाय त्यांच्यामध्ये तळमळ पाहिजे. अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी माऊलींनी निर्माण केली. जगाचे हिताहित सोडून, जगाचं म्हणजे लोकांचं हित कशात आहे, अहित कशात आहे हे शोधलं आणि खऱ्या खोट्याचा निवाडा करण्यात मुद्दाम मृत्यूलोकामध्ये आलेल्या ईश्वरनिष्ठांची परंपरा, हे ईश्वरनिष्ठ मुद्दाम आले या पृथ्वीलोकावर कशासाठी? सामान्यांचा उद्धार करण्यात. जो अयोग्य मार्गाला चाललेला समाज आहे त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी, त्यांचं हित करण्यासाठी ही ईश्वरनिष्ठांची परंपरा मुद्दाम मृत्यूलोकामध्ये अवतरित झाली. आणि काय केलं त्यांनी? त्रैलोक्यावर मंगलाचा, मांगल्याचा, कल्याणाचा वर्षाव करीत त्यांनी जे वातावरण निर्माण केले ते पुढे टिकवीत टिकवीत माऊलींची अशी इच्छा आहे की ही परंपरा अशीच पुढे जाऊ द्या. त्यांनी पाया निर्माण केला. पुढे आपल्याला असे ईश्वरनिष्ठ लोक जमा करून आपल्या हितासाठी त्यांनी एकत्र आणले. आता ही परंपरा पुढे कायम टिकू द्या
आणि अखंडपणे भूतलावरील प्राणीमात्रांना भेटू द्या, अशी ते इच्छा व्यक्त करतात. त्या ओवीचा उत्तरार्ध आहे. 4थ्या ओवीचा उत्तरार्धामध्ये सांगतात, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. आपण अर्थ पाहिला. अनवरत म्हणजे अखंडित, सदैव, निरंतर. अशी मागणी का मागितली? माऊलींचं हृदय आपण समजून घेतलं पाहिजे. माऊली अंतःकरणाने अतिशय कोवळे होते. मुळामध्ये वयच कोवळं होतं त्यांचे. बाल्यावस्था सोडून कुमारावस्थेमध्ये आलेले होते. कोवळ्या वयाचे होते. अंतःकरणही कोवळं होतं. पायात शिरलेला काटा जसा हृदयाला जाऊन भेटतो आणि वेदना करतो, त्याप्रमाणे प्राणीमात्रांना भोगायला दुःखाने जे काही आपण दुःख भोगतो, त्या भोगावे लागणाऱ्या दुःखाने हा समाज पुरुष कळवळतो आहे. माऊलीला देखील वेदना होता. समाज पुरुष कळवळतो आहे. आणि मग हा समाज सर्व दुःखातून मुक्त होऊन संपूर्ण सुखी कसा होईल, हा सामान्य समाज जो आहे, अहिताच्या मार्गाला लागलेला समाज आहे, तो सर्व दुःखातून मुक्त कसा होईल आणि एवढंच नाही, तो सर्व सुखी कसा होईल, ही एकच तळमळ त्यांच्या ठिकाणी होती. स्वामी विवेकानंद आपल्याला परिचयाचे आहेत. असे महात्मे आपल्या भारतात होऊन गेले. ते अहोरात्र एकसारखा विचार करीत बसत. रात्रंदिवस एकसारखा ते विचार करीत बसत. रात्री बेरात्री त्यांचा विचार कधी चालू असे. एकदा त्यांचे गुरुबंधू त्यांना म्हणाले, त्यांना, स्वामीजी, तुम्ही रात्रभर तळमळत असता, सारखा तुमचा विचार चालू असतो, पण इतका विचार कशासाठी करता? स्वामीजी कळवळून म्हणाले, मी एकच विचार करतो आहे, जग सुखी कसे होईल, जग सुखी कसे होईल याचा मी विचार करतो आहे. तीच अवस्था या सर्वाभूती सुखरूप असलेल्या साधकांच्या मायबापाची होती. माऊलींसाठी एक ठिकाणी म्हटलेलं आहे अभंगामध्ये, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप दरुशनी हरे ताप. माऊली सर्वांगीण विचारवंत होत. सर्व बाजूने ते विचार करणारे होते. विश्वात्मक श्री गुरुदेवांच्या पसायदानाने बाहेर सकल मंगळाचा वर्षाव होऊन, सर्वांवर कल्याणाचा वर्षाव होऊन, सर्वत्र स्वच्छ निर्मळ वातावरण जरी निर्माण झाले, तरी जीव मात्राच्या आतमध्ये, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर विषय वासनेचा नुसता लेश जरी उरला, आपल्या हृदयामध्ये विषय वासनेचा नुसता लेश, छोटासा अंश जरी उरला, तरी तो सारे वातावरण पुन्हा कलंकित करेल. कारण असं आहे, विषाचा एक थेंब पोटात जरी गेला तरी तो प्राण घेऊ शकतो. विषाचा एक थेंब. त्याप्रमाणे विषयाची नुसती शंका, सूक्ष्म संस्कार फार मोठ्या अनर्थाची परंपरा निर्माण करू शकतो. विषय म्हणजे काय आहे? त्यातला य काढून टाकला तर विष आहे. विषासारखे विष आहे. आणि त्यामुळे या विषयाची साधी आठवण जर एखाद्या सर्वसंग परित्यागी संन्याशाने केली, विषयाची साधी आठवण जरी या संन्याशाच्या
मनात निर्माण झाली तरी तो काय करू शकतो, या संन्यासाला देखील मुंडावळ्या बांधायला लावू शकतो. एवढे विषयामध्ये सामर्थ्य आहे. त्याच्याकरता एक उदाहरण सांगतात. एक असा सर्व संघ परित्यागी, म्हणजे सर्व संघाचा परित्याग केलेला, सर्व संगतीचा परित्याग केलेला असा एक संन्यासी डोंगर कपारीला राहत असत. आणि संन्यासी म्हटल्यानंतर त्याच्याकडे काय आहे, फक्त 2 लंगोट्या जवळ होत्या. बाकी सर्वाचा त्याने त्याग केलेला होता आणि डोंगर कपारीमध्ये साधना करण्याकरता आलेला होता. जवळ फक्त 2 लंगोट्या होत्या. एकदा काय झालं, हे साधू महाराज स्नान करून लंगोटी बदलू लागले. तेव्हा त्यांना दुसरी लंगोटी कुरतडलेली दिसली. त्यांनी ओळखले की या कपारीमध्ये सुद्धा उंदीर मामा आले आहेत. मग त्यांनी विचार केला आणि उंदराच्या बंदोबस्तासाठी गावात जाऊन एक मांजर आणले. आपल्या उदाहरण गोष्ट का चालू आहे ते विसरायचं नाही. जर विषय मनात आले तर अशा संन्यासाला देखील किती खालच्या थराला नेऊन सोडते ते विषय. त्याच्या या दृष्टांत आहे. तर उंदराच्या बंदोबस्तासाठी गावात जाऊन त्यांनी मांजर आणले. पण आता मांजर म्हटल्यानंतर त्याला दूध पाहिजे, म्हणून एका शिष्याकडून गाय मागून आणली. मांजरीला दूध पाहिजे म्हणून गाय मागून आणली. आता गाय राखण्यासाठी गुराखी हवा, म्हणून त्यांनी काय केलं, एक 10-12 वर्षाचा पोरगा आणला. गाईला राखण्याआधी त्या मुलाला आणलं. आता यांचं रोजचा आहार म्हणजे काय, कंदमुळं खायची आणि त्याच्यावर आपलं जीवन यापन करायचं, जीवन चालवायचं. या महाराजांचं ठीक आहे, ते कंदमुळं खातील, फळं खातील. पण गुराखी काय करणार, गुराख्याला सवय नाही कंदमुळांची, फळांची, तो कसा राहणार. मग त्याला जेवण बनवण्यासाठी भाकरी कालवण लागणार, मग तो तर बनवू शकत नाही. मग आता काय केलं, ते तयार करून देण्यासाठी त्यांनी एका बाईसाहेबांना डोंगरावर आणलं. मुलाला जेवण बनवून देण्याकरता बाई पाहिजे, म्हणून एका बाईसाहेबांना डोंगरावर आणले. आता त्या बाईसाहेब यांच्यासारख्या कपारीला कशा राहणार. साधू महात्मे राहू शकतात डोंगर कपारीमध्ये, ज्या बाईंना सवय नाही, म्हणून त्यांच्यासाठी छप्पर बांधून दिले. बाईसाठी छप्पर बांधून दिले. पुढे काय परिणाम झाला, डोंगर कपारीवरती लोकांना लांबून देखील पाळणा दिसायला लागला. दृष्टांत संपला. एका लंगोटीने एवढा परिवार वाढवला. हे कशामुळे झालं, विषयाची नुसती आठवण एवढा मोठा अनर्थ करू शकते. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं की हे विकार किती वाईट आहेत, विषय किती वाईट आहेत. आणि हे विषय ज्याचं जो चिंतन करतो त्याच्यामागे काय काय येतं. ध्यायतो विषान पुंस संगस्ते शुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोवी जायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. विषयामुळे परिणाम काय होतो, मनुष्याच्या जी भगवंताने देणगी दिलेली आहे इतर कोणत्याही प्राण्याला नाही, अशी त्या देणगीचा नाश होतो, बुद्धीचा नाश होतो. विषयांमुळे बुद्धीचा नाश होतो.
लाकडाला ठिणगी लागली आणि एकदा ती भडकली म्हणजे तिचं सामर्थ्य काय आहे, ती त्रिभुवन जाळण्यास समर्थ ठरते, त्रैलोक्याला जाळू शकते. त्याप्रमाणे मनाकडून विषयाचे चुकून जरी थोडे जरी चिंतन झाले तरी हे एवढे पतन होते मनुष्याचे. आणि असले अशुभ होऊ नये. माऊली काय सांगतात, असे अशुभ पुन्हा कधी निर्माण होऊ नये. जे मंगलमय वातावरण निर्माण झालेले आहे ते अखंडपणे नांदले पाहिजे. परंतु हे काम कोण करणार? मंगलमय वातावरण अखंड टिकवणार कोण? तर त्याचं उत्तर एकच आहे. आणि म्हणून माऊली गुरुदेवांकडे मागणी मागतात, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. अशी सर्व सज्जन मंडळी अखंडित या भूतलावर सर्वांना भेटो. या ओळीचं तात्पर्य काय? सातत्याने जगाच्या कल्याणासाठी झटत असलेल्या, सातत्याने शब्द महत्त्वाचा आहे, जगाच्या कल्याणासाठी झटत असलेल्या असंख्य ईश्वर भक्तांच्या उपकाराचे आवर्जून कृतज्ञतापूर्वक माऊलींनी स्मरण केलेले आहे. या सर्व ईश्वर भक्ताच्या उपकाराचे आवर्जून कृतज्ञतापूर्वक स्मरण करून माऊलींनी एक महत्त्वाचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. तसेच ईश्वरनिष्ठांची परंपरा नुसती मांदियाळी नाही, ही मांदियाळीची परंपरा अशी पुढेही निरंतर चालत राहावी. प्राणीमात्राच्या हिताला कधीच बाधा येऊ नये असा अनंत कालाचा विचार या ओवीतून प्रकट झाला आहे. माऊलीच्या मुखातून जी ओवी निघाली त्यातून असा विचार प्रकट झालेला आहे. आपल्याला ज्याप्रमाणे सूर्य जो आहे तो सुरुवातीला एका छोट्या शून्याप्रमाणे दिसतो, बचका एवढा दिसतो, परंतु त्यामध्ये एवढ्याशा छोट्या सूर्यामध्ये एवढी दाहकता आहे. आपण आता पाहिलं अग्नीच्या एका ठिणगीमध्ये किती दाहकता आहे, ती सर्व जाळू शकते. उदाहरण थोडं वेगळं आलं, परंतु माऊलीचे शब्द असे आहेत की आपण त्याचा किती अर्थ काढण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपल्याला माऊलीचा विचार 100% समजणं कठीण आहे. मग हे ईश्वरनिष्ठाची मांदियाळी हे सर्व संत सज्जन मायबाप त्यांचं वर्णन केलं. कसे असतात ते पुढच्या ओवीतून आपल्याला माऊली सांगणार आहे. अभ्यास करूया. पहिला शब्द जो आहे त्याचा उच्चार आपण जो करतो तसा नाही आहे. चला नाही, चला. चचे उच्चार दोन प्रकारे आहेत, च आणि च. व्यवहारामध्ये एक अशी वस्तू आहे त्यामध्ये हे दोन्ही अक्षरं आलेली आहेत. दोन्ही एकच अक्षर दोनदा आलेला आहे पण दोन अर्थाने आलेला आहे. ती म्हणजे चमचा, चमचा नाही किंवा चमचा नाही. पहिला च आणि च. तसा इथे उच्चार करायचा. चला कल्पतरुंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चला. आपण एक एक शब्दांचा अर्थ घेऊया. चला म्हणजे चल, त्यामध्ये मूळ शब्द आहे चल. चल म्हणजे चालते बोलते, चालते बोलते. जे अचल नाही ते चल.
कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष. आपण बऱ्याच वेळेला अर्थ पाहिलेला आहे. मनातील सर्व इच्छा करणारा वृक्ष तो कल्पतरू. आरव म्हणजे उद्यान. आरवचा अर्थ आहे उद्यान, बाग बगीचे. चेतना, त्यामध्ये देखील मूळ शब्द आहे चेतन म्हणजे सजीव. चिंतामणी, सर्व चिंतांचा नाश करणारे रत्न. चिंतामणीचा अर्थ आहे सर्व चिंतांचा नाश करणारे रत्न. दुसरा अर्थ आहे आपण जे चिंतन करू ते सर्व चिंतिलेले पूर्ण करणारे रत्न. असे दोन अर्थ आहेत. चिंतांचा नाश करणारे रत्न आणि आपण ज्याचं चिंतन करू ते सर्व पूर्ण करणारे रत्न. पुढे शब्द आलेला आहे अर्णव म्हणजे महासागर, समुद्र. आणि शेवटी शब्द आहे पीयूषांचे. पीयूष म्हणजे अमृत. पीयूषचा अर्थ आहे अमृत. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे साधू संत सज्जन कसे असतात किंवा कसे असले पाहिजे याचं वर्णन या ओळीतून केलेलं आहे. माऊली म्हणतात कल्पवृक्षांचे चालते बोलते बगीचे. कल्पवृक्षांचे चालते बोलते बगीचे. सजीव चिंतामणीचे, सजीव चिंतामणीचे गाव. सजीव चिंतामणीचे गाव आहेत. आणि जे अमृताचे बोलते महासागर आहे. आणि जे अमृताचे बोलते महासागर आहे. आपण त्याचा अन्वय मागच्या विषयी जोडूया. असे सर्वजण या भूतलावर सर्वांना भेटोत, जन्माला येवोत आणि त्यांच्या सहवासाचा सर्वांना लाभ हो. या ओवीमधून ज्ञानेश्वर महाराज सकल मंगलाचा वर्षाव करणाऱ्या ईश्वरनिष्ठ संत सज्जनांचे सामर्थ्य, उदारत्व आणि दातृत्व सांगतात. त्या सर्वांचा विचार एकत्र केल्यास आपल्याला त्याचा नीट अर्थ समजेल. संतांच्या ठिकाणी वरील गुण स्पष्ट करण्याआधी माऊलींनी या ओवीतून 3 काव्यमय उपमा दिल्या आहेत. पहिली उपमा आहे कल्पतरू, दुसरा आहे चिंतामणी आणि तिसरा आहे अमृत, अमृताचे महासागर. आपण बघूया एक एक करून माऊलींच्या मनामध्ये काय अभिप्रेत आहे या 3 उपमा देण्यामागे. या ठिकाणी कल्पतरू, चिंतामणी वगैरे प्रमाणे संत आहेत असे म्हटले तर काही बाबतीत ते योग्य ठरेल. पूर्णपणे 100% नाही, काही बाबतीत ते योग्य ठरेल. मात्र आपण जर असं म्हटलं कल्पतरू, चिंतामणी इत्यादी संतांसारखे आहेत तर ते अनुचित होईल, अयोग्य होईल. कारण आपण जर काटेकोर दृष्टीने पाहिले तर संतांची तुलना आई, बाप, भाऊ, बहीण एवढेच नाही तर देव आणि वेद यांच्याबरोबर सुद्धा होऊ शकत नाही. तर मग कल्पतरू आणि चिंतामणी यांच्याबरोबर कशी करता येईल? परंतु माऊलींच्या म्हणण्याचा उद्देश काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. व्यवहारामध्ये आपण कल्पतरू कशाला म्हणतो तर आपण जे मागू त्याच्याकडे ते मागाल ते देणारे झाड. पण या झाडाजवळ
आपल्याला स्वतःहून जावे लागते, तरच ते आपल्या इच्छा पूर्ण करू शकते. म्हणजे झाड आपल्याजवळ येत नाही. आपल्या माहिती आहे, कोणतंही झाड एका जागी स्थिर असतं, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे अचल. कल्पतरूला जवळ आपल्याला जावे लागते, त्यांना जागचे हलता येत नाही. दुसरी गोष्ट अशी, अरण्यात एखादाच कल्पवृक्ष असतो. तिसरी गोष्ट अशी की हे कल्पवृक्ष आपण वर्णन केलेलं ऐकलं असेल की पृथ्वी तलावर नाही, स्वर्गामध्ये आहे, असं आपण ऐकलेलं आहे. परंतु माऊली म्हणते त्याप्रमाणे साधू संत हे चल, पहिला शब्द चला, त्यामधला चल. साधू संत हे चल अर्थात चालते बोलते पृथ्वीवरचे कल्पवृक्ष असतात. साधू संत हे चालते बोलते पृथ्वीवरचे कल्पवृक्ष असतात आणि त्यामुळे ते स्वतःहून आपल्या जवळ येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात. साधू संत आपल्या मनोकामना पूर्ण करण्याकरता स्वतःहून आपल्याजवळ येतात. असे हे कल्पवृक्ष जगाच्या कल्याणासाठी भूतलावर अवतरित होतात. ते स्वतः येतात. या साधू संतांच्या जवळ माणूस जे मागतो किंवा ज्याची कल्पना करतो, त्यांच्या सहवासात आल्यानंतर त्याची ती इच्छा पूर्ण होतेच. ते करतातच, यात काही नवल नाही. पण अशी एक वस्तू आहे की जेथे मागण्याचा किंवा कल्पनेचा, म्हणजे आपल्या मागणीचा किंवा आपल्या कल्पनेचा ठांग लागत नाही, अशी वस्तू ते आपल्याला न मागता देतात. मग ती वस्तू कोणती आहे? त्या आत्मसुखाची ओळख. आपल्याला प्रत्येकाला आत्मसुखाची ओळख करून देतात. नुसती ओळख करून देत नाही, आपल्याला आत्मसुखाचा अनुभव हे चालते बोलते कल्पतरू करून देतात. आणि ही गोष्ट फक्त आणि फक्त संतांनाच शक्य आहे. म्हणून सारांश काय, इच्छा तृप्त करण्याच्या बाबतीमध्ये कल्पतरू आणि संत यांच्यामध्ये थोडेफार साम्य असले तरी कल्पतरूचे दातृत्व मर्यादित आहे. कल्पतरू दातृत्वामध्ये प्रसिद्ध आहे, मागेल ते देतो, पण त्याला मर्यादा आहे. म्हणून तो पूर्णपणे साधू संतांच्या तुलनेला येऊ शकत नाही. दुसरं कारण, तो वृक्ष आहे त्यामुळे जड आहे. त्याची झाडे आपण आत्ता हमीलं तसं स्वर्गामध्ये एका ठिकाणी वास्तव्य करून राहिली आहे. पण संत त्यांच्यासारखे नाहीत. ते चालते बोलते हलते फिरते, हे विश्वचे माझे घर असे असतात. या विश्वामध्ये ते फिरत असतात, भ्रमण करीत असतात. स्वर्गामध्ये म्हणतात असे कल्पतरू आहेत. परंतु या ठिकाणी म्हटलेलं आहे की साधू संत सज्जन महापुरुष हे कल्पतरूंचे बगीचे आहेत. कल्पतरूंचे बगीचे आहेत, उद्याने आहेत. जगाला जागे करीत ते अखंडत्वाने भ्रमण करीत असतात. विश्वामध्ये सतत भ्रमण करीत असतात. साधू संतांची व्याख्या काय आहे? अनेक व्याख्या आहेत. त्यापैकी एक व्याख्या अशी आहे की ते एका ठिकाणी जास्त काळ कधी राहत नाही. एका ठिकाणी जास्ती वेळ कधी राहत नाही, कारण त्यांना जगाचा उद्धार करायचा असतो, जगाचं कल्याण करायचं असतं. त्यामुळे सतत ते भ्रमण करीत असतात. आणि अशा या साधू संतांना
माऊली या ठिकाणी कल्पतरूंचे बगीचे म्हणतात. नंतर उपमा दिलेली आहे चिंतामणीची. याच्या मागे माऊलींचा काय अर्थ अभिप्रेत आहे त्याचं आपण चिंतन करणार आहोत पुढच्या भागामध्ये. आज आपण या ठिकाणी एवढाच या ओवीचा अभ्यास करून थांबूया.